तुम्ही सांगताना मला जम्बलिंग केला सगळं, मी इथनच गेलोय की. कशात गेलाय? त्या पुट्ट्याच्या देवाच्यात गेलाय, देवाच्या घरात या पूजा करायला गेलाय बिचारा, काय जडते. आणि मित्रांनो, दत्ताचं हुंबर हे देवस्थान आहे आणि देवपूजेसाठी आत गेलेला आहे. बघा कसं गेलाय, मी दाखवलं. कुठं पण जाऊन बसलेली, यांना अक्कल नाही आहे. ही देवाची जागा आहे, कुठं बसावं काय काही अक्कल नाही. आणि हा बिनविषारी सर्प आहे, जो की हा साप दिवड आहे आणि देवाऱ्यात बसलेला आहे. दिवड आहे, दिवड जातीचा जो साप आहे. बोरगावमध्ये रोड कडला चालू आहे, रस्ता चुकून मी खाली देवाऱ्यात जाऊन बसलेला साप आहे. तरी ते ट्रॅक्टरवाले भैया होते, त्यांनी मला इथंपर्यंत आणलं. रोडलाच आहे पण मी चुकून दुसरीकडे गेलेलो होतो. त्यांचं अभिनंदन, त्यांनी लगेच ट्रॅक्टर थांबवलं, मला बसवलं गाडीवरनं, लगेच इथं घेऊन आले. आणि हे मागण्याचेच व्यापारी दिसते. माझी पिशवांची ते लाला म्हणून आमच्या इथलं पाहुण्याच आहे. ते चावतंय हो, चावतोय ना तो साप, चावतोय तो साप. आणि मित्रांनो, हा सुंदर असा साप अन्न साखळीतला येऊन कसा बसलेला आहे बघा देवाऱ्यात. अगदी तिथं देवाला पूजा लावते. देवाला सुद्धा उतकाडी लावताना जपून लावली पाहिजे. कोण लावतंय रोज देवाला पूजा? तुम्ही सावध लावत जावा, साप कुठं बसतोय हे तुमच्या लक्षात आलं. आणि हा बिनविषारी सर्प आहे. जवळच कॅनलचा पाट आहे, शेतकरी भेलेले आहे. ते तुमचंच घर आहे ना, तुमच्या जवळ कॅनलचा पाट आहे. पाण्यामध्ये राहणारा हा साप आहे, कळलं? तुम्ही जेवढं भेला तेवढा हा भयानक नाही आहे. याच्यापासून तुम्हाला काहीही धोका नाही आहे. लागदा चावला तर काय होत नाही. मी वायरची पिशवी घेतली, तो मला चावणार याची गॅरंटी आहे. आलं लक्षात? आणि तू भेटतोय का बघा, किती मुर्दार आहे. आजोबा लक्षात आलं तुमच्या. भेला का? हा जाणीवपूर्वक चावला का? नाही चावत. येऊन हा बघा, आता तुमचा सत्कार केला पाहिजे. वेरुळ आहे, वेरुळ. आलं का लक्षात? साप ओळखल नाही. हा पण तुम्ही भिला, भिला. हा राहून दे का इथंच. आणि मित्रांनो, भीतीपोटी आलेला साप रेस्क्यू करावा लागतो. किती सुंदर साप आहे बघा. चावण्यासाठी फुल ॲग्रेसिव्ह होतोय. चुकीच्या पद्धतीने डिवचल्यास रागीट स्वभाव, एकदम रागीट. तुम्ही काय केलं नाही, तुम्ही घेऊन केलं नाही. रागीट स्वभाव, लोक असं वर घेतोय, नागाची शक्कल करतोय आणि चावण्याचा प्रयत्न करतोय. उग्र असा वाद सोडतोय बघा. तो चावण्यासाठी किती ॲग्रेसिव्ह आहे बघा. तुम्हाला म्हटलं का नाही, चावण्यासाठी ॲग्रेसिव्ह नाही, नागासारखी क्रिया करतोय, दाखवतोय तुम्हाला मी नागासारखा आहे. आणि वॉटर किल बॅग असल्यामुळे हा जरी चावला तर याच्या तोंडात बॅक्टेरिया असते, बेडकुंदीर खाऊन, खराब खाऊन. मग चावला तर माणसाला एक टीटीचं इंजेक्शन घेतलं की याच्यापासून काय होत नाही. मी हुशार होतो, साप ओळखला कोणत्या जातीचा आहे आणि लगेच मी वायरची पिशवी टाईली घेतली. कारण तो चावला तर त्याला होईल, मला चावला तरी इजा होईल ना. मला टीटीचं इंजेक्शन घ्यायला लागेल. माहिती होतं, तुम्ही दिला ना. तुम्हाला माहित असतं वेरोळ आहे, तुम्ही मला बोलवलं नसता, जाऊन ते डिवचून काढलं असता ना. पण एक गोष्ट आहे की उशीर पटले राव, उशीर पटले. आले ना झाला चावण्यासाठी आवाज बी करते. आवाज नाही. किती जरी तो चावण्यासाठी एक सर्प मित्र असल्यामुळे अनुभव आहे ना. रोज हेच करायचं, रोज प्रत्येक 10 मिनिटाला येऊन सापच पकडायचा आहे. आणि ही कला आहे, त्याला हात लावा तुम्ही. तुमच्या हाताला तुम्हाला दिवसभर जीव वाटणार नाही. याला जर तुम्ही हात लावला ना, याला हात लावा आणि त्याचा वास घ्या. त्याचा दिवसभर इतका उग्र वास सोडतोय की जीव वाटत नाही. ते म्हणजे त्याला देवानं देणगी दिलेली आहे. कोणी पकडला त्याला
तर हे शेपट एक तोडतंय. हे शेपट आहे ना लगेच तोडतंय आणि पळून जाते. हातात शेपट धरला असतं ना गरगर फिरतून जाते. त्याचा वास यायला. आता त्याचा उग्र वास आहे मला त्याला हात पण लावा वाटतं तेवढा त्याचा उग्र वास आहे.